पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या तीनही दहशतवाद्यांचं ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मोठी माहिती। तीनही दहशतवादी पाकिस्तानचेच असल्याचा पुनरुच्चार। नेहरूंनी 1947 ला एकतर्फी शस्त्रसंधी केल्यानं आज पाकव्याप्त काश्मीर इतिहासाचा दाखला देत अमित शहांचा हल्लाबोल। 72च्या युद्धात इंदिरा गांधींनी पीओके परत घेण्याची संधी गमावल्याचाही आरोप। ऑपरेशन सिंदूरसाठी सैन्य लढलं पण पंतप्रधानांना श्रेय घ्यायचंय। प्रियंका गांधींचा हल्लाबोल। 26/11 हल्ल्यावेळी तत्कालीन गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची आठवण करून देत शहांना हल्ल्याची जबाबदारी घेण्याचं आवाहन। वादग्रस्त विधान आणि कृती अजिबात खपवून घेणार नाही। सरकारला अडचणीत आणणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून तंबी। ही अखेरची संधी असल्याचा इशारा। अजित पवारांसोबतच्या बैठकीत कोकाटेंकडून दिलगिरी व्यक्त। भविष्यात वादग्रस्त वक्तव्य करणार नसल्याची हमी। अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष। कोकाटेंची मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी। लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटींचा घोटाळा। खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप। एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी। इथे अदिती तटकरे नाही तर संपूर्ण सरकार जबाबदार असल्याची टीका। 5-6 जणांची रेव पार्टी असते का? जावई प्रांजल खेवलकरांच्या अटकेवरून एकनाथ खडसेंचा सवाल। कुटुंबाच्या बदनामीचा प्रयत्न असल्याची ही टीका। न्यायालयात पती प्रांजल खेवलकरांची बाजू मांडणार पत्नी रोहिणी खडसे। वकिलाचा कोट घालून युक्तिवादासाठी रोहिणी खडसे कोर्टात हजर, तर सहकारी वकील म्हणून राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील उपस्थित। राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आता राष्ट्रपतींना भेटणार। पुढील आठवड्यात भेटीचा अंदाज। मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची तक्रार करणार। महाराष्ट्रात वसई, नाशिक आणि पुण्यासह 12 ठिकाणी ईडीचे छापे। वसईतील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात माजी मनपा आयुक्त अनिल पवारांच्या घरी झाडाझडती। मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग। नदीपात्रालगत असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी, तर भिडेपूल रस्ते पाण्याखाली। उजनी आणि वीर धरणातून विसर्ग वाढवल्याने सोलापुरातील चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढली। घाट पाण्याखाली। वाळवंटातील मंदिरेही पाण्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।